सांगू शकता? सर, बाबुळसर बुद्रुक या गावचं ऐतिहासिक वास्तव आणि ऐतिहासिक पुरावे घेऊन मी या ठिकाणी आलोय. बाबुळसर बुद्रुकचा इतिहास इतिहासात सापडतो की 1831 साली 16 फेब्रुवारी 1831 साली ज्यावेळेस ब्रिटिशांची पूर्ण भारतावर सत्ता होती त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध उठाव जो झाला त्याचा जाहीरनामा आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 साली याच बाबुळसर नगरीतून भीमा नदीच्या काठी असताना काढला होता, जो की अखंड भारतातील ब्रिटिश सत्तेविरुद्ध एक प्रखर विरोधक तयार होण्याची ठिणगी पेटवली होती. त्याचं वाटप मी आज बाबुळसर गावामध्ये केलेलं आहे आणि नागरिकांना जागृत करण्याचं काम करत आहे. तरी सर्व समाज बांधवांनी आणि सर्व लोकांनी हा इतिहास पाहण्यासाठी बाबुळसरमध्ये यावे अशी मी सर्वांना. त्यांनी म्हणले इतिहासामध्ये प्रत्येक क्रांतीवीरांनी ठिणगी पेटवण्याचं काम, तसंच आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांनी ती पण ठिणगी पेटवायचे काम केलेले आहे. त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक सपोर्ट आमचा राहील, आमच्या तरुणाईचा राहील, ज्येष्ठ नागरिकांचा राहील, एवढंच मी गाही देतो आणि प्रत्येक क्रांतीवीरांना नमन करतो. धन्यवाद. काही तरुण वर्ग आहेत, आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊया की आपल्यामध्ये जे तरुण जे लोक मुलं असे उभे राहतात सपोर्ट करण्यासाठी, मदत करण्यासाठी. त्यापैकी आज आपण पाहणार की बाबुळसरमधून किती असे तरुण लोक आहेत किती पुढे आलेले आहेत आणि किती वर्षापासून ते लोक आज श्रीकांत खुमने यांना मागे राहून त्यांना मदत करत आहेत. हे असे तुम्ही किती वर्षापासून त्यांना सपोर्ट करतात? श्रीकांत सर जवळजवळ 2 वर्ष झाले आमच्या गावामध्ये येत आहे. त्यांनी उमाजी नाईकांबद्दल बराचसा अभ्यास करून इतिहासातील बऱ्याचशा बाबी जाणून घेऊन बाबुळसरमध्ये पहिला जाहीरनामा काढलेला आहे उमाजी नाईकांनी. अशा बाबींवरती पुरेपूर विचार करून बाबुळसरमध्ये एक स्तंभ निर्मिती करण्यासाठी हा विषय जागतिक पातळीवर कसा जाईल याच्यावर पुरेपूर अभ्यास करत आहे. त्यांना मी एक विनंती करतो की आमचा जो समाज आहे समाजातर्फे त्यांना पूर्णपणे पाठबळ आमचं राहणार आहे. तसेच ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायतीचे त्यांना पाठबळ राहणार आहे. बाबुळसर गावाचं एक नाव लौकिक होत आहे त्यामुळे आम्ही त्यांना पुरेपूर सपोर्ट करणार आहोत. आज क्रांती दिन म्हणून साजरा केलाय, त्यासाठी सगळं आमचा समाज जमा झालेला आहे. तरी मीडियावाले आले, सगळे आले, ह्यांनी आश्रयांनी सगळं ही व्यवस्थित व्हावं, आमच्या गावाचं नाव मोठं व्हावं. आजपर्यंत हा इतिहास कुणालाच माहीत नव्हता. जी पूर्वीच्या काळात तिकडून उमाजी नाईक ह्या इथून नगरवरून ह्या गावातून आमचं गेले, त्याच्यामुळं ह्या गावाचं नाव मोठं झालेलं आहे वैयक्तिक. पण आदर्श आहेत त्यांचं नाव पण चालू घ्या, काही मदत होते सर्वजण घेऊन आज विभागात सादर करत आहे आंतरराज्य स्वरूप खुमने मांडवगण फराटा या ठिकाणावर बाबुळसर या ठिकाणी आलो आहे. क्रांती दिनाचं औचित्य साधून भारतातील एक दडलेला इतिहास या संदर्भातली भूमिका मांडण्यासाठी बाबुळसरमध्ये आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 साली जो ब्रिटिशांविरुद्ध जाहीरनामा प्रकाशित केला होता त्या संदर्भातली जनजागृती करण्यासाठी बाबुळसर नगरीमध्ये आलो असता स्थानिक ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून अत्यंत चांगल्या प्रकारे क्रांती दिन साजरा करण्यात आला व उमाजी नाईकांच्या ज्या दडलेल्या इतिहासाची पाने आज उलगडता आली याचं मला सौभाग्य लाभलं. याबद्दल मी ग्रामस्थ बाबुळसर बुद्रुक यांचं आभार मानतो.